माझं चॅनलचं नाव आहे मसाला क्रॅप विथ सरला. बघा मी आज जाईचा मोहर करणार आहे. माझ्याकडून ते सगळं हे केलं गेलं. हे बघा गणपतीच्या 21 भाजीमध्ये मिक्स असतं ना जाईचा मोहर, हा वणीकडून आलेला असतं बघा, जंगलातला आहे. हे बघा अशा असतात असं. हे बघा जवळून दाखवते तुम्हाला. हे बघा असं काही जाड असतं काही बारीक असतं, अशा वेलसारखं असतं, त्याला लागलेलं असतं. मी काय केलं, हे सगळे फांद्या अशा निपसून हे असं काढून, हे बघा हे असं काढून त्याचा असा मोर हे केला. हे बघा असा मोर मी चोळून घेतला त्याचं. हे बघा हे असं सगळं चोळलं जातं. हे बघा असे दाणे दाणे मोकळे होतात. आणि बघा कसे दिसतात ते. हे बघा हे असे दिसतात. हे बघा बाजरीच्या दाण्यासारखे दिसतात ते. त्याची मी भाजी करणारी, खूप छान लागते. रानभाजी वर्षातून एक वेळेस येते, करून खाऊन बघा. हे बघा मी आता त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य दाखवते. हे बघा मी याला आता 2-3 पाण्याने धुणार आहे सगळं. हे बघा एकदम हलकं एकदम मस्त असतं, खायला खूप टेस्टी लागतं. करून खाऊन बघा. हे बघा मी त्याच्यासाठी लागणारी सामग्री दाखवणार आहे तुम्हाला. जाईचा मोहर मी 1/2 किलो घेतलेला आहे. 2 मोठ्या आकाराचे कांदे घेतले, 1 टमाटा घेतला आहे मोठा, कढीपत्ता घेतला आहे आणि लसूण ठेचून घेतला आहे. मी हा मसाला घेतला आहे. यात खोबरं, शेंगदाणे, थोडंसं लाल तिखट, लसूण आणि लाल तिखट, थोडी हळद, असा हा मसाला केलेला आहे. मी आता तुम्हाला पुढे रेसिपी दाखवते. चला आता आपण रेसिपी करू. बघा मी गॅस चालू केला आहे. हे बघा कढई गरम होऊ देते, त्यात काय काय लागतं ते तुम्हाला मी दाखवणार आहे. हे बघा तेल टाकूया. ह्या भाजीला थोडं तेल जास्त लागतं. ह्या भाज्या असतात ना जंगलातल्या, त्यात काही हे टाकलेलं नसतं, केमिकल वगैरे काही नसतं. ओरिजिनल भाज्या असतात, ऑर्गॅनिक. हे बघा तेल गरम झालं, मी हिंग टाकते. हे बघा हिंग तडतडायला लागला, मी आता मोहरी टाकते अर्धा चमचा. रानभाज्या आणून करून खाऊन बघा. हे बघा जिरं मोहरी फुलायला लागली. आता मी याच्यात वस्तू टाकते. मी सोप्या भाज्या आणून बनवून दाखवते तुम्हाला. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉन पण दाबा. मला लाईक करा, मला सपोर्ट करा, पुढे न्या माझ्या चॅनलला. थोडं मी नवीन सुरुवात केलेली. हे बघा मी आता लसूण टाकते. नंतर हे थोडंसं कढीपत्ता आहे ना, त्याला थोडंसं पोरं काढून फेकताना थोडंसं बारीक करून टाकते. हे बघा असं थोडं बारीक केलं. त्याला कांदे टाकते. 2 कांदे कापलेले मी मोठे मोठे. कांदे जास्त असले ना तर स्वाद छान लागते त्याचं. हे बघा चांगले मी कांदे गुलाबी रंगावर येईपर्यंत चांगले भाजून घेते. हे बघा कांदे छान असं तळत आले थोडे. हे बघा मी त्यात आता मसाले टाकून देते. मसाल्यामध्ये काय टाकते ते तुम्ही बघा. हे बघा मी लाल मिरची पावडर टाकते, 1.5 चमचा टाकलं. थोडीशी हळद टाकते. हे बघा अर्धा चमच्याला कमी टाकली. 1 चम्मच धना पावडर टाकते. आणि हा मी मसाला केला आहे ना तो मी नंतर टाकणार आहे. आधी टमाटे टाकून देते मसाला तळून झाला का. हे बघा मी आता टमाटर टाकते. थोडं मीठ टाकून त्याला थोडेसे मऊ करू देते. गॅस कमी केला आहे मी थोडा खाली. आता थोडं मीठ टाकते, तुमच्या स्वादानुसार टाका तुम्ही किती लागतं ते. मी असं 1 चम्मच टाकलेले. हे बघा या भाज्या छान लागतात, आणून खाऊन बघा. पावसाळ्यातच येतात अशा भाज्या. माझ्या चॅनलला लाईक, शेअर करा, कमेंट करा, मला सपोर्ट करा. नव्याने सुरुवात केलेली मी. आमचं काही हे केलेलं नसतं. हे बघा थोडी कोथिंबीर टाकते. आम्ही रेसिपी जशी शूट केली तसंच टाकतो. आम्ही काही एडिटिंग वगैरे करत नाही. काही चुकत असेल तर माफ करा. बघा मी आता थोडंसं झाकून ठेवते टमाटर मऊ पडण्यापुरता. आणि खोलून बघूया. हे बघा मसाला ते टमाटर थोडा मऊ पडला आहे. हे बघा मी आता हा मसाला टाकणार आहे. मी खोबरं, शेंगदाणे, थोडं लसूण, कढीपत्ता, लाल तिखट, हळद असं घेतलेले.
तुम्हाला टाकायचं तर टाकू शकता, नाही टाकलं तरी याच्यातच छान भाजी होते. हे कांदा टमाटरमध्ये याच्यात पण छान लागते ती भाजी. पण थोडा अजून स्वाद चांगला पाहिजे असेल तर हा मसाला टाकते. तो पण थोडासा तळून घेते मी, थोडासा खालीवर करते आणि मग हा जायचा मोहर टाकते. हे बघा ते शेंगदाणे ते भाजलेले होते ना, म्हणून त्याला काही जास्त तळायला वेळ नाही लागणार. ते बघा हा जायचा मोहर मी 3-4 पाण्याने धुवून घेतला आहे. तुमच्याकडे काय बोलता याला मला कमेंट करा, मला माहीत नाही काय म्हणता, पण आमच्याकडे तर जायचा मोहर बोलता. हे बघा किती छान धुवून बघा, किती स्वच्छ झालेलं आहे. सगळं पाणी गळून जातं आहे बघा. असं पाणी घ्यायचं, काढायचं असं वरती घेऊन आणि हे याच्यात टाकून द्यायचं. हे बघा सर्व मी असं निथरून टाकून देते. हे बघा हे बाकीचं मी नंतर टाकते त्याच्यात. हे बघा थोडं टाळून द्यायचं त्याला असं. तुम्ही करून खाऊन बघा, खूप आवडेल ही भाजी, छान लागते ना. नवीन काहीतरी वेगळं छान लागतं. माझं घर ग्राउंड फ्लोअरला आहे, आवाज जरा जास्त येतो बाहेरचा, त्याला इग्नोर करा. हे बघा आता मी झाकून ठेवते. चाळून दिली भाजी, वाफेवरच शिजते, त्याला काही पाणी वगैरे नाही लागत. हे बघा मी झाकून ठेवते. चला आपण खोलून बघूया. हे बघा पाणी सुटलंय बघा आता तिला. वास पण खूप छान येतं बघा घरामध्ये. हे बघा बघा शिजली का नाही बघूया आपण. हे बघा कसे ते दाणे दाणे ना, ते कोणी नॉनव्हेज खात असेल तर मच्छीचे दाणे कसे असतात, मच्छीचे अंडे तसे झाले. हे बघा जवळून दाखवते तुम्हाला. हे बघा हे बघा हे बघा शिजून गेली आहे बघा. लगेच शिजते, तिला पाणी वगैरे काही लागत नाही, वाफेमध्ये लगेच शिजते ती. हे बघा मी आता कोथिंबीर टाकते त्याच्यात थोडी. कोथिंबीर टाकते मी, जास्त कोथिंबीर टाकायची, छान लागते. मी आधी टाकली होती, आता परत टाकते. बघा मी आता सर्व करते मी आता. ते कट कर ना, याच्यावर करणार गेल. मी आता सर्व करते. हे बघा जेवायला वाढते. या जेवायला सर्वजण, खायला या. माझी रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉन पण दाबा. खूप छान लागते, करून खाऊन बघा, मला कमेंट पण करा. हे बघा किती छान दिसते बघा, कलर पण किती सुंदर आहे. तुम्ही हिरव्या मिरचीमध्ये पण करू शकता. हे बघा या खायला, पोळीबरोबर खाऊन बघा, पराठ्याबरोबर खाऊन बघा, छान लागते. वरण भात बरोबर बी छान लागते. धन्यवाद.